दिनांक 22 जानेवारी हा दिवस वसई नवघर माणिकपूर परिसरात शिवछाया मित्र मंडळाचे संस्थापक, सल्लागार, वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती आणि वसई जनता सहकारी बँकेचे संचालक माननीय श्री संदेश भाऊ जाधव यांचा वाढदिवस या नावाने ओळखला जातो। प्रत्येक वर्षी त्यांचा वाढदिवस निरनिराळ्या धार्मिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन करून साजरा केला जातो। परंतु या वर्षीचा वाढदिवस त्यांच्या संपूर्ण परिवारासाठी तसेच मित्रमंडळींसाठी फारच आनंदाचा व भक्तिभावाचे वातावरण निर्माण करणारा असा झाला। कारण बरोबर त्याच दिवशी अयोध्या येथील पवित्र भूमीमध्ये प्रभू श्री रामाच्या भव्य मंदिराचे उद्घाटन आणि प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम, यामुळे हा दिवस जाधव कुटुंबियांसाठी दुग्ध शर्करासारखा दुहेरी आनंदाचा ठरला। असे भाग्य सर्वांच्याच नशिबी नसते, त्यासाठी देखील आई वडिलांची पुण्याई आणि आशीर्वाद यांचा फार मोठा वाटा असतो, असे सौ पुष्पा संदेश जाधव माजी नगरसेविका ह्यांनी देवावरील अपार भक्ती आणि पतीवरील प्रेम यामुळे सहज बोलताना सांगितले। त्या पुढे म्हणाल्या, सर्वप्रथम मी देवाचे आभार मानते। त्या अगदी हळव्या मनाने बोलताना त्यांचा कंठ दाटून आला। आजचा हा दिवस बघण्यासाठी माझ्या सासूबाई आणि माझ्या जाऊबाई आमच्यात असायला पाहिजे होत्या। प्रभू श्री रामाच्या भव्य मंदिराचे उद्घाटन आणि संदेश भाऊ यांचा वाढदिवस हा दिवस आमच्या परिवारासाठी फार आनंद, प्रेरणा देणारा दिवस होताच, परंतु आता त्यामध्ये भक्तीची देखील वाढ दिसणार आहे। संपूर्ण दिवसभर सामाजिक व राजकीय लोकांनी संदेश भाऊंना शुभेच्छा देण्यासाठी रेलचेल चालूच होती। सर्व माजी नगरसेवक, माजी सभापती, माजी महापौर, आमदार, खासदार यांनी भाऊंना प्रत्यक्ष भेटून तर काहींनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या। संध्याकाळी शिवछाया मित्र मंडळ श्री साई दया घना मंदिर परिसरात श्री राम मंदिर उद्घाटनाच्या व भाऊंच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री प्रशांत जाधव यांच्या लक्ष्मी गणेश कलरफुल आणि मनमोहक लाइटिंगच्या सहाय्याने संपूर्ण मंदिर अगदी उजाळून निघालेले होते। साईबाबांच्या मंदिरात श्री रामाची आणि श्री साईबाबांची आरती करून त्यानंतर आलेल्या सर्व बचत गट, NGO सदस्य तसेच लहान मुलं आणि संपूर्ण जाधव परिवार यांनी भाऊंचा आनंद द्विगुणित करण्यासाठी भाऊंना ओवाळून, केक कापून, गाणे गात, शुभेच्छांचा वर्षाव करत अगदी आनंद, प्रेम व भक्तिमय वातावरणात संदेश भाऊंचा वाढदिवस साजरा केला।